नाही काय बनवलेलं आहे. तसेच गावठी पोहे, गावठी अंडी, तसेच खोबरे अगरबत्ती, आणलेलं तेल, कुरमुरे. तर मित्रांनो, मी आयुष कुमार, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज गेलो आम्ही ग्रामपंचायतमध्ये. तर सर एक उपक्रम राबवलेला असा, तो म्हणजे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत उपक्रम राबवलेला असा. तर सर वेगवेगळ्या प्रकारचे खेळ स्टॉल बी लावलेले असतात, ते आपण बघूच असतात. तर मित्रांनो, आता आपण जाऊया स्टॉल सगळे बघूसाठी. तर हे बघा, स्टॉल लावलेले असतात सगळे. हे सगळे स्टॉल लावलेले आहेत प्रत्येक बचत गटाने वर्धे गावातल्या. सगळ्यांची आपण मुलाखत घेऊया, कोणच्याकडे काय असं काय असं तर दाखव येतंय. सगळे म्हणते ते असं उपसरपंच, सरपंच. तुमचं नाव काय? प्रदीप सावंत. तुमचं? महादेव पालव. तुमचं? रुपेश सावंत. तुमचं पद काय? सदस्य. तुमचं? सदस्य. तुमचं? ग्रामस्थ बाळाकुंभार. तर मित्रांनो, आम्ही आता येलो सरपंचांकडे, तर त्यांच्याकडे प्रश्न विचारूया आपण. सर, आजच्या महोत्सवाचे उद्देश काय असा? मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आता वर्धे आयोजित केलेला आहे. दिवाळीचं औचित्य साधून त्यामध्ये आम्ही सर्व गावातील बचत गटांना स्टॉल वगैरे लावून त्यांचे जे काही दिवाळीचे फराळ किंवा काही वेगळ्या पाककृती असतील, अशा सर्व गोष्टींचं एक प्रदर्शन आणि विक्री दोन्ही गोष्टी त्यामधनं होतील आणि महिलांना त्यामधनं काहीतरी थोडासा रोजगार होईल, महिलांचा स्वतःचा कॉन्फिडन्स वाढेल, हे आमचं त्यामागचं उद्दिष्ट आहे. तसंच या अभियानाचे नियोजन आणि कोणत्या पद्धतीने केले असं? नियोजन करताना सुरुवातीला आम्ही ग्रामसभा घेतली. ग्रामसभेमध्ये आम्हाला महिला बचत गट आहेत, त्या सर्व महिला बचत गटांनी त्याच्यामध्ये भाग घेतला. ग्रामसभेत पुरुष पण होते, पण पुरुषांपेक्षा महिलांची उपस्थिती जास्त होती आणि त्याने सर्वांनी एकमते आणि उत्साहाने त्यामध्ये आपण ह्या संपूर्ण अभियानामध्ये आपण भाग घेऊया आणि आपल्या गावाचं एक कुठेतरी वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी हातभार लावून करूया असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांच्या जोरावर महिलांचा जो त्यामध्ये जास्त आहे. आमचा पूर्ण सभासद आहेत ग्रामपंचायत, जसं सगळा जो वर्धे गावामधला शासकीय स्टाफ आहे, आरोग्य खातं आहे, शाळा आहे, या सगळ्यांचं त्याच्यामध्ये योगदान आहे. प्रत्येक त्यांच्या जे हे आहे फील्ड आहेत, त्या प्रत्येकाच्या फील्डमधनं आम्ही वेगवेगळे उपक्रम घेत आहोत आणि त्या सगळ्यांचा याच्यामध्ये सहभाग. तर अभियानासाठी लोकांचे सहकार्य आणि प्रकार लाभले का? हो, प्रत्येक अभियानात सहकार्य म्हणाल तर सगळ्या बचत गटांनी तर स्टॉल लावलेलेच आहेत, त्यामुळे त्यांचा सहभाग आहेच. आणि ग्रामस्थांचा पण सहभाग त्यामध्ये आहे. तुम्ही बाहेर बघू शकता त्या स्टॉलच्या नंतर तुम्ही शूटिंग नंतर तिकडे करा, मग तुम्हाला तिथे ग्रामस्थ आलेले आहेत, तिथे खरेदी विक्री चालू आहे. मुलांनी पण आम्ही एक वेगळा उपक्रम म्हणून एक शाळेच्या मुलांना पण तिथे स्टॉल लावायला सांगितलेला आहे. त्याने एक स्टॉल लावला दिवाळीचे जे आकाशकंदील असतील, पतंग, अशा वेगळ्या गोष्टी आहेत ते त्याने तिथे विक्रीसाठी लावलेले आहेत. तर हे सगळ्या गोष्टी तिथे आहेत, तुम्हाला बाहेर बघायला भेटतील. अभियानाचे पुढील रुपये काय असणार आहे? हे अभियान 17 सप्टेंबर पासून जे चालू झाले ते 31 डिसेंबर पर्यंत आहे. पुढच्या रूपरेषेमध्ये आम्ही आणखी गोष्टी अशा की शेतीवर पण आम्ही या वेळामध्ये काम करणार आहोत, स्वच्छतेवर काम करायचं ठरवलेलं आहे. प्लॅस्टिक मुक्तीचा आम्हाला एक जो संदेश आहे तो आम्हाला संपूर्ण गावामध्ये राबवायचा आहे, तर त्याच्यावर पण आम्ही काम करणार आहोत. बचत गट आता ते ठीक आहे, ते बचत गट आता स्वतः काही ना काही उद्योग करतात, त्यामुळे त्याच्यावर आता जास्त काम करायची गरज नाही, पण त्यांना प्रोत्साहन देऊन कुठेतरी वरच्या लेवलला त्यांना नेण्यासाठी आता हे गाव स्तरावर त्यांनी आता बनवलं. पुढच्या वेळी आम्ही जर जिल्हा स्तरावर जर कुठे असं महोत्सव असेल तर आम्ही तिथे पण त्यांना घेऊन जाणार आहोत.
तसेच ह्या उपक्रमांना आम्ही असं ठरवलं की संपूर्ण गावामध्ये 3 शाळा आहेत, तर तिथे लोकवर्गणीतून आम्ही त्या शाळेला ज्या काही प्राथमिक गरजा आहेत त्या पूर्ण करायला आम्ही मानस केलेला आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये CCTV कॅमेरे बसवायचे. प्रत्येक शाळेला फक्त कंपाऊंड जर आपल्याला नाही शक्य झालं तर आम्ही सध्या तारेचं काटेरी कुंपण म्हणतात ते गाणं हे करणार आहोत, शाळांना देणार आहोत. प्लस बोलक्या भिंती वगैरे बनवायच्या आहेत. त्यांना विरंगुळ्यासाठी ज्या असतात ना घसरगुंड्या वगैरे अशा जे काही त्या मुलांसाठी गरजा आहेत त्या पण आम्ही त्या लोकवर्गणीनं करायचं ठरवलेलं आहे. आणि त्याच्यासाठी आम्हाला संपूर्ण गावातनं चांगला प्रतिसाद मिळाला आहे. डिजिटल अंगणवाडी म्हणजे वेगवेगळे उपक्रम आहेत कंटिन्यू पुढे चालू ठेवायचे. तर मित्रांनो आता आपण इलो शाळेच्या स्टॉलवर, तर त्यांना विचारूया त्यांच्याकडे काय काय असं दाम. तर सरांका विचारूया काय काय असं तुमच्याकडे काय काय पद्धतीचे ह्या स्टॉल आहे. आमच्याकडे शाळेच्या मुलांनी तयार केलेले आकाशकंदील, पणत्या, रांगोळ्या आहेत. त्यानंतर आहे पतंग मुलांनी बनवलेले आहेत. त्यानंतर इतर काही सामान आमच्या स्टॉलवर उपलब्ध आहे. ओके चालेल, धन्यवाद. तर मित्रांनो आपण पुढल्या स्टॉलवर गेलेलो. तर तुमच्या गटाचं नाव काय आहे तुमच्या? महाराष्ट्र राज्य अभियंत्रण दोन अभियंत्रण अंतर्गत स्थापना सिंधू साफल्य स्वयंसहायता महिला बचत समूह, त्यानंतर रेणुका माता स्वयं समूह महिला समूह. हो सांगितलं तरी. तुमच्याकडे काय काय ह्या स्टॉल मध्ये? आमच्याकडे आम्ही सर्वप्रथम ताक बनवला आहे. त्यानंतर ताक आहे, मूग लाडू आणि तांदूळ लाडू एकत्र करून, मुगाचे आणि तांदळाचे लाडू, कणगे. त्यानंतर हे कारेट ठेवले, कारट दिवाळीसाठी स्पेशल कार्ड ठेवलेले तर मित्रांनो आपण आता पुढल्या स्टॉलवर गेलो. त्यांना विचार तुमच्या गटाचं नाव काय आहे? तुमच्या गटाचं नाव काय आहे? आमच्या समोर उपासना स्वयंसहायता महिला आराधना समूह आणि शिवशक्ती समूह असे 3 समूह एकत्र करून आम्ही एक स्टॉल लावलेला आहे. तुमच्याकडे काय काय असं पदार्थ? आमच्या समूहामध्ये सध्या गावठी पोहे साड्यावर 100 रुपये लावलेले असा प्रकार लावलेला आहे. ओके ओके, धन्यवाद. हे बघा सगळे गावठी प्रकारचे पोहे असत, परत उठणं असत दिवाळीसाठी, परत मेणबत्ती पण असत, कार्टा पण असत सर बघा. आणि हे त्यांचं गट. मित्रांनो आता आपण पुढल्या स्टॉलवर गेलो. त्यांना विचारूया त्यांच्या गटाचं नाव काय आहे? तुमच्या गटाचं नाव काय आहे? नमस्कार, आमच्या गटाचे नाव भरारी स्वयंसहायता समूह गट. आम्ही आमच्या गटातर्फे रव्याचे लाडू, उडदाचे पीठ, परत उकडे तांदूळ, त्यानंतर पोह्याचा चिवडा, गांडूळ खत, परत अजून हे मेथीचे लाडू, असे वेगवेगळे प्रकारचं मटकी, असे वेगवेगळे प्रकारचं ठेवलेलं आहे. तर बघा यांच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे लाडू बिडू ठेवलेले असतात, पोहे आणि बघा पोहे आहेत. त्यानंतर उकडे तांदूळ आहे बघा. हे मेथीचे लाडू आहेत आणि हे रव्याचे लाडू. नमस्कार, माझं नाव सुचिता राजेंद्र कुमार कांबळे. मी वर्धे गावात राहते. माझ्या समूहाचे नाव रमाई स्वयंसहायता महिला समूह वर्धे. माझा समूह ग्रामसंघाला जोडलेला आहे. तर तुमच्याकडे काय काय प्रकारचे ह्या असतात? माझ्याकडे बेसनचे लाडू आहेत, चुनकापा आहेत, खोबऱ्याची चुनकापा. ओके, थँक्यू. मित्रांनो आता पुढल्या स्टॉलवर गेलो. त्यांना विचारूया त्यांच्या गटाचं नाव काय आहे? तुमच्या गटाचं नाव काय आहे? आमच्या गटाचं नाव यशस्वी स्वयंसहायता समूह. हा, तुमच्याकडे काय काय ठेवलेलं असं स्टॉलला? रव्याचे करंजे आणि चण्याचे मुगाचे बनवून लाडू. चण्याचे आणि मुगाचे लाडू असत. आणि सर कसले ते? रव्याचे करंजे असत. तर थँक्यू. मित्रांनो आता आम्ही पुढल्या स्टॉलवर. त्यांना विचारूया त्यांच्या बचत गटाचं नाव काय आहे? तुमच्या बचत गटाचं नाव काय आहे? नमस्कार, मी दुर्वा भटकर. आमच्या बचत गटाचं नाव सदिच्छा स्वयंसहायता महिला समूह, तसेच अन्नपूर्णा स्वयंसहायता महिला समूह असे आमचे दोन्ही गट आहेत. हा, तुमच्याकडे काय काय असं स्टॉलवर ठेवलेला? आमच्याकडे आज आम्ही गावठी पोहे आणि त्यापासून हा चिवडा बनवलेला आहे. तसेच गावठी पोहे, गावठी अंडी, तसेच खोबऱ्याचे अगरबत्ती, आणलेलं तेल, कुरमुरे. तर यांच्याकडे सगळे गावठी प्रकारचे ह्या असतात. बघा पोहे आहेत गावठी, पोहे चिवडं बनवलेला त्यांनी स्वतः, परत अंडी आहेत गावठी आणि गावठी खोबरे तेल. तर थँक्यू. मित्रांनो आता आपण पुढल्या स्टॉल त्यांना विचार त्यांच्या बचत गटाचं नाव काय? तुमच्या बचत गटाचं नाव काय? सिद्ध महापुरुष.
तुमच्याकडे काय काय ठेवलेलं स्टॉलवर? महिलांना विनंती आहे शंकरपाळे, की तांदळाचे आपल्या लाडू, स्टॉलवर करंजी केवळ एक महिला आणि उपस्थित कपडे. ठेवायचे बघा, हे बाकीचे त्यांचे ड्रेस ठेवलेले आहेत लेडीज साठी कार्यक्रमासाठी आणि करंजी आणि लाडू असतात. बघा शंकरपाळ्या पण बनवले आहेत त्यांनी. स्टॉलवरती Thank you. केवळ एक महिला उपस्थित तसेच माननीय उपसरपंच यांना खऱ्या साहेबांना स्वागत नारळपुष्प साधारण करायला विनंती करतो. तर मी असं म्हणेन विजयासारखी तलवार चालवून गेला, विजयासाठीही हिंदुस्थान हलवून गेला, स्वर्गात गेल्यावर देवाने सुद्धा त्यांना दूर मुद्रा केला. असे आपले श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा केला. तसेच सावित्रीबाई फुले यांची कल्पना केली आहे. सावित्रीबाई फुले म्हटल्यानंतर आपल्याला महिलांना जो आज मान सन्मान मिळतोय तो त्यांच्याच कृपा आशीर्वाद आहे. कारण महिलांना शिक्षणाची कमाडी त्यांनी मिळवली. मित्रांनो आता आपण इलो पाककला स्पर्धेसाठी आहे. बघा हे नाचणीची वडी, हे असं नारळाच्या खव्याची पासून खरवस बनवलेलो आहात. त्यानंतर ही असं नाचण्या पिठाची कापा, बघा गाजराचा हलवो, करंजा, परत कारल्याचा हलवो, पुरणपोळी, त्यानंतर ऐसर असा उकडीचे तांदूळाचे धोंडास, ऐसराचा नाचण्याच्या पिठाचे मोदक, ऐसर असा तांदूळ पासून बनवलेला धोंडास, खोबऱ्यापासून कापा बनवलेली असतात. आणि ऐसर शेंगदाण्याच्या पिठापासून केलेली वडी आणि खोबऱ्याची वडी असतात. आणि ऐसर नाचण्याची पोतळे असत, पातोळे असत, पातोळे. तर रव्याचे आपटे बनवलेले असतात आणि लाडू, सॉरी रव्याचे अप्पे आणि लाडू बनवलेले असतात चण्याचे. तर बघा नाचणीचे आणि वायलीचे करंजे बनवलेले असतात. बघा नाचणीचे 7 काय कप्प्याचे घावणे आणि रसा, त्याचबरोबर ऐसर तांदळाचे अनरसळे असत आणि ऐसर बेटाचे गरजेचे तिलपीठ असा, थालीपीठ आहे, थालीपीठ सॉरी. आणि ऐसर नाचणीचा केक पौष्टिक आणि आरोग्याच्या लाभदायक आहे. बघा केक कसलो भारी बनवलेला, हे सगळे बनवणार आहे. एक दोन तीन म्हटले ना तर सुरू करायचं. 1 2 3 एका हाताने पडू दे खाली, जेवढं पडतं त्यामुळे उचललं.
बघा 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 कशी छान दिसतंय. किती अर्धा झाला. बघा पटापट पटापट पटापट. बघा बघा कोण पहिलं. स्टॉप. आता थांबा. आता हलवू नका. फोटो घ्या रे. एक फोटो घे. हे बसतो. 1 2 3 म्हटले का सुरुवात करायला. तयार रेडी 1 2 3. एकच सेकंद 44 10 सेकंद लास्ट 50 51 52 53 54 55 56 57 58 स्टॉप. मित्रांनो बघा हे रे मेणबत्तीचे नंबर लिहिलेले आहेत. प्रथम द्वितीय आणि तृतीय. आणि हे सर स्ट्रॉचे हे बघा. Oh